ज्या शक्तीने दाभोळकर यांच्यावर हल्ला केला त्याच शक्ती आज पानसरे यांच्यावर हात उगारलेले आहेत त्यांनी। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावरच्या हल्ल्यांचा सूत्रधार एकच, ज्येष्ठ शेकाप नेते ND पाटील यांचा आरोप। तर दाभोळकर हत्येचा तपास करण्यामध्ये आम्ही सरकार म्हणून अपयशी ठरलो, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कबुली। गोविंद पानसरेंवरच्या हल्ल्याला 35 तास उलटून गेले तरी सुद्धा हल्लेखोरांबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही। मुंबई आणि पुण्याची ATS पथकं कोल्हापूरमध्ये तळ ठोकून गोविंद पानसरेंच्या प्रकृतीमध्ये मात्र सुधारणा। RR आबांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणामध्ये अंत्यसंस्कार। मुलांनी दिला मंत्राग्नी। आपल्या लाडक्या आबांना अखेरचा निरोप देण्यासाठी अंजनीमध्ये लोटला जनसागर। आबांना निरोप देताना नेते आणि कार्यकर्त्यांसह पोलिसांचेही डोळे पाणावले। कार्यकर्त्यांना अश्रू आवरणं झालं कठीण। नागपूरमध्ये आज स्वाईन फ्लूमुळे 2 जणांचा मृत्यू। राज्यभरामध्ये स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी मागवली आणखी औषधं आणि आवश्यक साहित्य। महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल। 2731 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी मदत न मिळाल्याबद्दल विचारला जाब। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट। पाणी वाटपाबद्दलचे प्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी झाली चर्चा। आणि हवामानाची माहिती देणारं पहिलं भारतीय ॲप सफर एअरची शेतकऱ्यांना होणार मोठी मदत।